जय शिवराम मित्रांनो, IDCच्या स्पर्धा जवळ आहेत. म्हणजे 22 तारखेला IDC लागणार आहे, त्याचीच तयारी चालू होती. कसं आहे, सकाळी 5 वाजता रूम सोडायला लागते. हे बघा, सकाळी उठल्यानंतर की नाही असे रस्ता कसं सुनसान असतो 1920 सारख्या पिक्चरसारखा. तिथनं जरासं पुढं असं चालत गेलं की नाही राम मंदिर स्टेशनला जायला लागते. आणि राम मंदिर स्टेशनला जाताना हे हनुमान मंदिर लागते. बजरंगबलीचं दर्शन घेऊन पुढे गेला की नाही असं स्टेशनवर पोचते. सकाळी बरोबर 5:54ला स्टेशनवर होतो. जाऊन पोचते तोपर्यंत 5:55ची ट्रेन आली. ट्रेनमध्ये बसलो आणि चालू झाला प्रवास. भावानं जशी कल्टी मारल्या तशी नुसती थोडीशी कल्टी मारली. तेवढ्यात म्हणजे महालक्ष्मी कधी आलं समजलं नाही. महालक्ष्मी स्टेशनला उतरलो आणि स्टेशनला उतरून जरासं वर गेलो तोपर्यंत हे आमचं 2 सिनियर येऊन थांबलेलं माझी वाट बघत. शनिदांना म्हटलं चला गाडी काढा, आधीच वेळ झालता. भावानं गाडी काढली, ते धूम फोरसारखी नुसती गाडी घुमवाल तर सुट्टी द्याने. भावानं 5 मिनटात म्हणजे ग्राउंडजवळ नेलं. भावानं अशी गाडी पार्क केली, भाऊ उतरला. त्यानंतर आम्ही गेलो आत गेल्यानंतर ग्राउंडवर एंट्री केली. आणि आत गेल्यानंतर तुम्हाला विषय दाखवतो कसा आहे. टॉपचा विषय आहे, इथं सुट्टी नॉट. त्यानंतर जरासा आत गेल्यानंतर ग्राउंडवर एंट्री केल्यानंतर शनिदाने आणलेलं बॅनर टाकलं, जरा साहित्य ठेवलं. त्यानंतर जरा मसल ॲक्टिव्हेशनच्या एक्सरसाइजला सुरुवात केली. म्हणजे आपल्या भाषेत बघायला गेलं तर मसल स्ट्रेचिंग आपण म्हणू शकतो याला. त्याच्या काही एक्सरसाइज होत्या त्या मी करून घेतल्या. या एक्सरसाइज केल्याशिवाय आपण वर्कआउटला सुरुवात करायची नाही, जेणेकरून आपल्याला मसल ॲक्टिवेट झाल्या तर प्रॉपरली आपला वॉर्मअप होऊन आपण इंजुरीपासून वाचू शकतो. त्यानंतर थोडं 3 ते 4 राऊंड वॉर्मअप रन करून घेतलं. प्रॉपर वॉर्मअप रन झाल्यानंतर वॉर्मअपला सुरुवात केली. फुल वॉर्मअप करून घेतला. बॉडी प्रॉपर गरम झाल्यानंतर वर्कआउटला सुरुवात केली. आजचा आपला वर्कआउट होता पेस रन. म्हणजे 30 मिनटं आपल्याला पेस रन करायचं होतं आणि त्याचा पेस पर लॅप म्हणजे 400 मीटर हे 1 मिनिट 50 सेकंदमध्ये गेलं पाहिजे. आणि तो पेस हा शेवटपर्यंत कंटिन्यू राहिला पाहिजे. असा आपल्याला 30 मिनटं कंटिन्यू पेस रन करायचा होता. तर हा वर्कआउट केल्यामुळं आपला स्टॅमिना बिल्ट होतो. म्हणजे आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी हा वर्कआउट मदत करतो. आम्ही 30 मिनटं एका पेसनं वर्कआउट संपवल्यानंतर त्यानंतर आम्ही स्ट्रेचिंगला सुरुवात केली. स्ट्रेचिंग हा रनिंगमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. ह्या स्टँडिंग स्ट्रेचिंगची काही एक्सरसाइज आहेत, तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारे तुम्ही वर्कआउट संपल्यानंतर स्ट्रेचिंग करू शकताय. पूर्ण बॉडी स्ट्रेच होते. हात पूर्ण वर खेचायचे आणि पूर्ण पायाच्या बोटांवर यायचं. त्यानंतर ही एक्सरसाइज पण तुम्ही ॲड करू शकताय. या एक्सरसाइजमुळे तुमचे जे हॅमस्ट्रिंग मसल आणि काप्स मसल आहे त्या तुमच्या रिलीज होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर ही तिसरी एक्सरसाइज आहे, त्यामुळे पण तुमचा हॅमस्ट्रिंग मसल प्रॉपरली स्ट्रेच होईल आणि तुमचे जो मसल स्टिफ झालेला आहे तो पूर्णपणे रिलीज होईल. ही पण एक्सरसाइज बघून घ्या. यामध्ये कसं आहे, गुडघा पाठीमागचा 90 डिग्रीमध्ये आणि समोरचा पाय स्ट्रेच करायचा आणि आपलं नाक हे गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. आणि ही जी एक्सरसाइज आहे ही खूप साधी आणि सोपी आहे आणि खूप इफेक्टिव्ह पण एक्सरसाइज आहे. त्यानंतर ह्या ज्या पुढील एक्सरसाइज आहेत त्या सिटिंग एक्सरसाइज आहेत. अशा प्रकारे पूर्णपणे मसल प्रॉपर रिलॅक्स करून घ्या. प्रॉपर मसल रिलॅक्स झाल्यानंतर तुम्ही सिटिंग स्ट्रेचिंग करू शकताय. त्यामध्ये हे खूप महत्त्वाचं आणि इफेक्टिव्ह स्ट्रेचिंग आहे, बघून घ्या. असं तुम्ही व्यवस्थित स्ट्रेच करू शकताय. त्यानंतर हे एक स्ट्रेचिंग आहे, याचे 5 ते 10 काउंट करायचे, जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुम्ही स्ट्रेचिंग करू शकताय. त्यानंतर लेग चेंज करायचा. लेग चेंज केल्यानंतर पण सेम 5 ते 10 काउंट तुम्ही ठेवू शकता. स्ट्रेचिंग संपवून आजचा वर्कआउट पूर्ण केला. अशाच प्रकारच्या रनिंग वर्कआउटसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच रनिंग विषयीची माहिती घेऊन. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. जय हिंद.